हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा गणिताचा 6वा धडा पाहणार आहोत, रोलिंग अँड स्लायडिंग. जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यातील हा धडा आहे. रोलिंग म्हणजे काय तर रोलिंग म्हणजे काय, असे घरगळणे. वस्तू अशी वरून टाकली ना ती अशी घरगळत खाली येते, तिला म्हटलं जातं रोलिंग. आणि स्लायडिंग म्हणजे काय तर असं सरकवणे. आता हा इथं काय आहे, चाक आहे ना, हे आपण रोल करतो ना, असं चाक खेळतात तुम्ही कधी? गाडीचं टायरचं असतं ते असं दांडकीने मारायचं ना, असं ते पुढं पळत जातं, म्हणजे ते काय करत जातं, रोल करत जातं. आणि स्लायडिंग करणे म्हणजे आता हा बॉक्स आहे ना, तर हा बॉक्स आपण काय करायचा, आता आपण उचलायचा नाही बरं का, पण त्याला असं सरकवत न्यायचं पुढं. तर मग काय करायचं, असं रेटीत न्यायचं, त्याला म्हणलं जातं स्लायडिंग. हा धडा आता आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. आता इथं पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, रमेश शाल वी प्ले. ही मुलगी काय म्हणत आहे, रमेश आपण खेळूया का? तो काय म्हणतोय हा रमेश, यस शुअर लेट अस एन्जॉय. तो म्हणते चल ठीक आहे, आपण मज्जा करूया, खेळूया. इथं काय दाखवलंय, इथं तुम्हाला एक छोटंसं टिपाट दाखवलंय, हा बॉक्स दाखवलाय आणि हे दाखवलंय चाक. तर ह्याच्यातली कोणती वस्तू आहे सांगा बरं, की ती रोलिंग करण. रोलिंग करण म्हणजे काय, जर तुम्ही अशी ढकलून दिली की ती अशी घरगळत खाली गेली पाहिजे. आता चाक आहे ना, ते रोलिंग करत जाईन का नाही, असं उभं करायचं आणि असं ढकलून द्यायचं, तर ते आतमध्ये पुढं पळत जाईल. आता हे ड्रम आहे ना, त्याला असं खाली पाडायचा आणि असं लाथ मारायची त्याला, तो पण आतमध्ये खाली जाईन. पण बॉक्स त्याला लाथ मारली तर तो जाईन का, असा पुढं घरगळत नाही जाणार. तो काय करण, स्लायडिंग करण म्हणजे आपल्याला सरकवं लागण. आणि हे बाकीचे जे हे आणि हे आहे ना, ते रोलिंग करण. रोलिंग म्हणजे काय तर एकदम आतमध्ये घसरत जाईन. ड्रम इज रोलिंग म्हणजे काय, रोल करतोय तो. चपातीचा रोल कसा असतो, असं गोल 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 करून खातो ना आपण, मग त्याप्रमाणे हा ड्रम काय करीन, असं एक लात मारले ना ते आतमध्ये रोलिंग करीन. आता आपण खालच्या चित्रामध्ये पाहूया की ते काय बोलताय दोघ जण. बॉक्स इज स्लायडिंग, यू टेक द ट्राय, इट रोल्स ॲज वेल. तो काय म्हणतोय की आपण ह्याला रोल पण करू शकतो बॉक्सला, पण आपल्याला काय करावं लागेल, हाताने असं पाडला की परत उचलायचं आणि परत त्याला पालथा पाडायचा, असं करावं लागेल. पण हा ड्रम काय आहे, त्याला एकदा असं धक्का दिला की तो आतमध्ये काय करेन, पुढे जाईन. आता हे शेवटच्या चित्रामध्ये काय दिसतंय ते पाहूया. यस इट रोल्स, आय एम एन्जॉईंग. ती मुलगी काय म्हणती, हां बरोबर आहे, मला खूप मज्जा येते. तो पण काय करतोय, चाकाला घेऊन असं पळतेत, ते रोल करतेत, खेळतेत ते, म्हणजे आम्हाला मज्जा येते असं खेळताना. तुमच्या घरी पण टायर असाल ना, तर तुम्ही पण असं घ्यायचा आणि त्याला रस्त्याला पळवायचं आणि त्याच्यासोबत पळायचं, मग मज्जा येते. हा खेळ तुम्ही खेळू शकता. आता पेज पलटा, दुसऱ्या पेजवर काय ते पाहूया. आता हे दुसऱ्या पानावर काय दाखवलंय, मार्क द ऑब्जेक्ट विथ द टिक, अशी बरोबरची टिक, विच विल रोल डाऊन अ स्लाइड ॲज अ बॉल. म्हणजे अशी गोष्ट, आता हे बॉल दाखवला ना, तर तो हा घसरगुंड नेऊन टाकल्यावर तो काय होईल, रोल करत खाली येईन. तर हे पुस्तक रोल करत येईन का, म्हणजे असं गोल 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 फिरत येईन का, नाही ते असं डायरेक्ट फेकलं ते डायरेक्ट कस खाली येईन सरकून. आता इथं काय सांगितलंय, मार्क द ऑब्जेक्ट विथ द सर्कल विच विल स्लाइड डाऊन ॲज अ बुक. म्हणजे काय तर खाली तुम्हाला चित्र दाखवले जाते, त्याच्यामध्ये ना जर एखादी वस्तू वरून जर फेकली तर ती अशी घरगळत खाली येत असेल तर तिथं बरोबरची खूण करा. आणि एखादी गोष्ट जी सरकत येत असेल, उदाहरणार्थ पुस्तक, तर तिथं असं गोल करा. आता पाहूया आपण खाली काय आहे ती वस्तू. टिक अंडर रोलिंग और स्लायडिंग म्हणजे काय, तर आता हे ना, हा चेंडू आहे, तो काय करीन, रोलिंग करून येईन ना, तो स्लायडिंग करून येईन का, म्हणजे सरकन का, नाही, त्याला थोडा धक्का दिला की तो असा पुढं पळून जाईन आतमध्ये. आता ही पेटी आहे, ती अशी घरगळत येईन का, तिला असं धक्का दिला तर नाही, तर तिला काय करावं लागेल, आपल्याला स्लायडिंग म्हणजे तिला सरकवत आणावं लागेल. मग इथं अशी बरोबरची खूण करायची. वर दिला इथं स्लायडिंग शब्द आणि इथं दिला रोलिंग शब्द. आता खाली काय दाखवलंय, ह्या दोन वस्तू दाखवल्यात. हे काय आहे, हे असं काहीतरी गोल पाईप आहे,
तो काय करीन, रोलिंग करत येईन ना खाली, मग इथं बरोबरच खून द्यायची. आणि ही इथं काय दिलंय, हे काय दिलंय काय ना असं दांडकं दिलंय, ते पण रोलिंगच करत येईन खाली. ते काय असं डायरेक्ट फंक्यास खाली येणार नाही. तर आता पुढचं पेज पलटा, पुढच्या पेजवर काय ते पाहूया. कलर द बॉक्स बिलो बॅग विच इज मोर इझी टू मूव्ह. म्हणजे हा मुलगा ह्या पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे ना, तो काय करतो, बॅगीला रेटतोय. पण इथं बॅगीला खाली ही आहेत का, चाक आहेत का, तर बॅगीला चाकच नाही. तर ह्या चित्रामध्ये काय आहे, हा मुलगा बॅगीला रेटतोय, पण ह्या बॅगीला खाली काय येतं, चाक येतं. तर ते विचारतात मोर इझी टू मूव्ह म्हणजे काय, तर कोणती बॅग अशी ती मुलाला पटक्यास होईन, की म्हणजे तो पटक्यास तिला रेटीन आणि ती आतमध्ये पुढं पळण. तर आधी हिला काही चाकं नाहीत, तर त्या मुलाला जास्त ताकद वापरावं लागेल ना ह्या बॅगीसाठी. हिला चाकं येतं, ती लगेच पटपट पुढं पळण. म्हणजे ह्या बॅगीला काय कमी ताकद वापरावं लागेल, म्हणून हा बॉक्स रंगवायचा. आता खाली पाहूया काय. सम ऑब्जेक्ट्स कॅन रोल अँड स्लाइड ॲज वेल. म्हणजे काय, तर आपण हे चाक आहे ना, ह्या चाकला काय करू शकतो, असं उभं फेकलं तर ते रोलिंग करत येईल. आणि जर आपण घसरगुंडीवरून असं आडवं फेकलं तर ते काय येईन, स्लायडिंग करून येईन, सरकत येईन. मग आता इथे खाली काय सांगितलेलं आहे त्यांनी, ड्रॉ पिक्चर ऑफ ऑब्जेक्ट्स विच मे रोल अँड स्लाइड ऑल्सो. म्हणजे असं चित्र काढा अशा गोष्टीचं किती आहे ना, वरून घरंगळत पण येईन आणि असं सरकवलं तर सरकत पण येईन. मग तुम्ही विचार करा बरं, असं डोकं लावा बरं, अशी कोणती वस्तू आहे की ती घरंगळत पण येईन आणि सरकत पण येईन. तुमचा डबा कसा असतो, असा असतो ना, असा असतो. तर तो असा आपण पालथा केला तर तो घरंगळत पण जाईन. आणि जर तुम्ही असा उभा सरकवला ना तर तो सरकत पण येईन. आता सिक्का असतो ना 1 रुपयाचा, तर तो काय करीन, आपण असं उभा सोडला तर तो घरंगळत पण पुढे जाईन आणि असा आडवा सोडला तर तो काय येईन, सरकत येईन. सिक्का. अशा पद्धतीने तुमच्या मनाने तुम्ही कोणते पण अजून वस्तूचे इथे चित्र काढायचे बरं का. डब्याचं एक चित्र काढा आणि पैशाचं एक चित्र काढा. पैशाचं चित्र येत नसाल ना, पैसा घ्यायचा. आता हे पान आहे ना, ही पान, ह्या पानाखाली तो पैसा ठेवायचा आणि वरून पेन्सिलने असं 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 करायचं, असं रब करायचं. लगेच ते खाली आहे ना, वर चित्र आहे ना, सेम टू सेम चित्र वर छापून जाईल. म्हणजे तुम्हाला चित्र काढायची गरज नाही. इथेच हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.